दादांचे 8 उमेदवार बिनविरोध आलेले आहेत, त्यामुळे कसं काय वाटतंय? नाही काय त्या 8 पैकी साधारण 4 उमेदवार म्हणजे 4 सीटवर आमचे उमेदवार होते हं, आणि एकेकाला त्यांनी 20 लाख रुपये तिथं असे दिले अशी चर्चा लोकांमध्ये आहे. आमचे उमेदवार सगळे सामान्य घरातले आहेत. सगळे कष्ट करणारे उमेदवार आहेत. त्यांच्या 10 वर्ष जर त्यांनी काम केलं तरी 20 लाख रुपये त्यांना कमवता येणार नाही. एवढं सहज ते येतात. 20 लाख 25 लाख जो काय आकडा असेल तो देऊन ते तिथं या 4 लोकांना त्यांनी फोडलं. त्यापैकी एक आणि दोन उमेदवार नवीनच आमच्याकडे आलेले. ते पूर्वी पक्षामध्ये नव्हते. पक्षाचं काम ते करत नव्हते. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जर आम्हाला संधी दिली तर मग आम्ही चांगलं काम करून दाखवू. ॲफिडेविट घाला त्या चौघांचं आणि पोलीस कंप्लेंट करा ज्यांनी दिले ना त्यांच्या विरोधामध्ये. असं नाही हो की विरोधासाठी विरोध असता कामा नये. आणि जे बोलायचं आहे ते माझं म्हणणं काय की सत्यावर आधारित बोलावं. आपण बघितलं ना की जे 8 बिनविरोध झाले आहेत तर ते 7 प्रभागातले आहेत. त्यातला पहिला प्रभाग कुठला बिनविरोध झाला की प्रभाग क्रमांक 2. त्याच्यामध्ये ह्या ज्या अनुप्रिता ताबे डांगे त्यांच्या विरोधात फॉर्मच कोणाचा नव्हता. फॉर्मच एकच अर्ज त्या ठिकाणी होता. त्या बिनविरोध झाल्या. इथं कोणाला 20 लाख रुपये दिले. दुसरं त्या ठिकाणी आपण बघितलं की प्रभाग नंबर 5 किशोर मासाळ त्यांच्या विरोधामध्ये त्याचा नातेवाईक गणेश मासाळ होता. त्यांनी किशोरला तिकीट मिळलं की गणेशने विड्रॉल केला. विचारा तुम्ही गणेशला की तुला कोणी 20 लाख रुपये दिले. प्रभाग क्रमांक 6 मध्ये अभिजित जाधव आणि धनश्री बांधन तिथं ईबी फॉर्मवर त्यांचा उमेदवार होता का विचारा त्यांना. नव्हता. प्रभाग क्रमांक 8 मध्ये श्वेता नाळे तिथं उमेदवार नाही कुठला ईबी फॉर्मवरचा. 17 मध्ये शर्मिळाताई ढवाण आहे अ मध्ये तिथं उमेदवार तुमचा कोणाचा नाही. अपक्ष उमेदवार होते. 18 मध्ये अश्विनी सातव कसब्यामध्ये तिथं तुमचा उमेदवार नाही. आणि 20 मध्ये अफरीन बागवानच्या विरोधात तुमचा उमेदवार नाही. मग तुम्ही 4 ठिकाणी कुठले एबी फॉर्म होते आणि कुणी कुणाला पैसे दिले असा साधारणपणे आम्हाला प्रश्न पडतो. काय आहे की आता काहीतरी चुकीची वक्तव्य करायची लोकांच्या समोर संभ्रम निर्माण करायचा. हो का ज्यांचे विड्रॉल झाले त्यांनी अजितदादांच्या विकास कामावर शिक्कामोर्तब केले. तुम्ही देखील करा ना. कशा करता अशा पद्धतीने हे करताय. आणि तुम्ही एकटेच म्हणताय तुमच्या विरोधामध्ये अजून भाजप त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी दुसरा पक्ष आहे वंचित आणि बाकी सगळे आघाडी झालेले आहे. हे कोणी म्हणताय का. तुम्हीच कसं म्हणताय. मला कळत नाही हो की हा काय प्रकार येतो. असं करता कामा नये असं माझं मत आहे.